तर पोट्ट्यावर आपण पेपर द्यायला आलो होतो आणि आपण बाजारामध्ये आलो. नेमकं बाजारामध्ये आपण कशाला आलो आणि कशाला नाही, तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळं समजेल. आणि पोट्ट्यावर आपले लवकरच 10K फॉलोअर कंप्लीट होणार आहे. तेवढे तुम्ही आपले फॉलोअर कंप्लीट करून टाका लवकरात लवकर. तर आपण सकाळच्या बसने पेपर द्यायला निघालो होतो मलकापूरला जाण्यासाठी. तर मित्रांनो आपण आलो होतो मग नंतर बस स्टँडवर. आणि बस स्टँडवर आल्यानंतर आहे ना आपल्याला भेटला होता आपला एक मित्र. आणि त्या मित्राला घेतला आपण व्हिडिओ मध्ये. नंतर आपल्याला दिसला बॉडी बस स्टँडचे बांधकाम करणारा एक माणूस. मग आपण त्या माणसाला विचारलं की बस स्टँडचे बांधकाम किती वर्षाने होणार. तर काकाने सांगलं की आपल्याला एक बांधकाम एका वर्षाने होणार आणि याच्यावर आहे ना टिनच टाकले जातील आणि वरून हे टिनायचं बस स्टँड बनणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो मलकापूरचे बस स्टँड तर नुसतं पुढच्या साईडने मोठे नाही तर मागच्या साईडने पण मोठे आहे. आणि या मलकापूरच्या बस स्टँड मध्ये मागच्या साईडने आहे ना पेट्रोल पंप पण आहे, अंदर आहे, ते तुम्हाला दिसणार नाही, आपण काही तिथे जाऊ शकत नाही. आणि पोट्ट्या हो इथं आपला मित्र पण होता. आणि आपल्या मित्राला आपण म्हणलं की आपल्याला घड्याला आपल्याला घड्याल देणार आहे, आपल्याला घड्यालाच्या दुकानावर आणि ते दुरुस्त करून आणणार. मग आपण आलो होतो घड्यालच्या दुकानावर आणि इथं दुरुस्त करायला लावली काकाला. काकाने 120 स्पीडने दिली दुरुस्त करून. आणि घड्याल दुरुस्त झाल्यानंतर आम्हाला जायची होती नाश्ता करायला. मित्राला म्हटलं की चला आपण नाश्ता करायला जाऊ. मग आम्ही निघालो होतो पण नाश्ता करण्यासाठी. मग आपण आलो होतो हॉटेलवर. मग पोट्ट्यावर आपण आलो होतो शुभम हॉटेलवर. मग शुभम हॉटेलवर आल्यानंतर इथं आपल्या गावचे पोट्टे भेटले. पण त्या गावातल्या पोट्ट्याला घेतलं व्हिडिओ मध्ये. मग आपण घेतला व रस्सा पोहा आणि रस्सा पोहा खाल्ला. आणि रस्सा पोहा खाल्ल्यानंतर मग आपल्या मित्राला घेणं होते कपडे. मग आपण निघालो होतो मित्रासोबत कपड्याच्या दुकानावर. मग इथे रस्त्यात आपल्याला आपले मित्र दिसले व मित्राला घेतलं व्हिडिओ मध्ये. मग आपण निघालो होतो आता कपड्याच्या दुकानावर जाण्यासाठी. नंतर आम्ही आलो होतो कपडे घेण्यासाठी मलकापूर मधल्या जन्नत कलेक्शन दुकानावर. मग आम्ही आलो आणि इथे आपल्या मित्राला घ्यायचे होते टी शर्ट. मग आपल्या मित्रांनी टी शर्ट बघितले आणि मित्राला टी शर्ट आवडलं. नंतर आपल्या मित्रांना ब्लॅक जीन्स पॅन्ट आणि व्हाईट कलरची टी शर्ट घेतली. आणि आपल्या मित्राला घ्यायचा होता बूट. मग आपण आलो होतो मलकापूर मधल्या राजा बूट हाऊसवर. नंतर आपल्या मित्राने घेतला होता बूट. मग आपल्याला जायचे होते कॉलेजला. मग आपण गेलो होतो कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर तर आपले मित्र म्हणत होते आपल्याला की व्हिडिओ मध्ये. मग मित्राला घेतलं व्हिडिओ मध्ये. नंतर आपण गेलो होतो पेपरला अंदर. नंतर इथं चालू होती मोबाईलची चेकिंग. नंतर मोबाईल चेकिंग चालू होती. मग नंतर आपण गेलो होतो कॉलेजच्या आतमध्ये. आणि कॉलेजच्या आतमध्ये मोबाईल घेऊन आलो होतो आपण कसं पण. तर मित्रांनो आता कॉलेजमध्ये आता पेपरच्या वेळेस तर मोबाईलला एंट्री नाही आहे, पण आपण कसं तरी करून आपण मोबाईल अंदर घेऊन आलेलो आहे. आपले मित्र म्हणत होते की आपल्याला बी घेऊ व्हिडिओ मध्ये. आता हे मित्र म्हणत होते आम्हाला व्हिडिओ मध्ये घे. मग या मित्राला घेणं पडलं आपल्याला व्हिडिओ मध्ये. नंतर आपल्याला जायचे होते बस स्टँड वरती. मग आपण आलो होतो बस स्टँड वरती. आपले मित्र भेटले होते रस्त्यामध्ये. हे म्हणत होते आपल्याला घे व्हिडिओ मध्ये. मग याला बी घेतलं व्हिडिओ मध्ये. मग आपण आलो होतो बस स्टँड वर. आपली बस लागलेली होती. मग आपण बसलो होतो बसमध्ये. बसमध्ये बसल्यानंतर आपल्या गावचे पोट्टे भेटले होते. आपल्या गावचे पोट्टे म्हणजे आपले मित्र होते गावातले. मग आपण आता जातो घरी व्हिडिओ करतो. वाजव रे भाषा.